अमरावतीच्या जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयामध्ये काल रात्री 3:30 एक दुर्दैवी घटना घडली। या हे जे जिल्हा स्त्री रुग्णालय आहे यापैकी जो NICU आणि SNCU जो हा विभाग आहे, या विभागातील एका व्हेंटिलेटरला आग लागल्यामुळे जवळपास 3 मुलांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। आणि आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जवळपास 9 मुले होती आणि बाजूच्या वार्डामध्ये जवळपास 36 मुले होती। त्या 36 मुलांना तात्काळ अमरावतीच्या इतर रुग्णालयांमध्ये जे आहे ते दाखल करण्यात आलं होतं। त्यामध्ये PDMC असेल किंवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असेल किंवा खाजगी दवाखाने असतील, त्या ठिकाणी त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं होतं। मात्र या ठिकाणी जे 9 मुलं होते त्यापैकी 3 मुलांचा जो आहे तो दुर्दैवी होरपळून या आगीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि उर्वरित 6 मुलांना वाचवण्यात इथल्या ज्या स्टाफला आहे ते यश आलेलं आहे। आपण पाहू शकतो सध्या त्या अतिदक्षता विभागामध्ये आपण आहे आणि या ठिकाणी जे व्हेंटिलेटर आहे त्या व्हेंटिलेटर फुटल्यामुळे या पूर्ण विभागाला जी आहे, या पूर्ण कक्षाला जी आहे ती आग लागलेली होती। ही आग नेमकी कशामुळे लागली याची सध्या तपासणी सुरू आहे। या ठिकाणी काही MSCBचे वगैरे अधिकारी आलेले आहेत, इतरसुद्धा आरोग्य विभागाचे अधिकारी आहेत। त्या अधिकाऱ्यांनीसुद्धा या ठिकाणी आता पाहणी सुरू केलेली आहे। नेमकं अहवालानंतरच कळेल की या ठिकाणी नेमकं काय घडलेलं होतं। आपण या ठिकाणी सध्या जे पाहू शकतो, ही जी पेटी आहे या पेटीमध्येच ते बाळ जे असतं ते गरम करण्यासाठी, त्याला ऊब मिळावी यासाठी ते बाळ या ठिकाणी ठेवण्यात येतं। आणि आपण जर आरोग्य विभागाचं जर अधिकाऱ्यांशी जर संवाद साधला तर या ठिकाणी जेवढे जे हे होते बालकं होते ते ऑलरेडी प्रीमॅच्युअर्ड होते। ते प्रीमॅच्युअर्ड असल्यामुळे त्यांना या विभागामध्ये ठेवण्यात आलेलं होतं। ते आधीच गंभीर होते। अशा परिस्थितीमध्ये आग लागल्यामुळे त्यांची जी परिस्थिती आहे ती अतिशय गंभीर झालेली आहे। या ठिकाणी आज सकाळीच जे जिल्हाधिकारी आहेत आशिष शेरेकर असतील, माजी खासदार नवनीत राणा, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीसुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे। त्यांनीसुद्धा या प्रकरणाच्या चौकशीची जी आहे ती मागणी केलेली आहे। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीसुद्धा जी चौकशी आहे ती चौकशी आणि तीच जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा ट्विट करत त्या प्रकरणाच्या सखोल चौकशीबाबत त्यांनी संकेत दिलेले आहेत। तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। त्यासोबतच जे ज्या बालकांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या परिवाराला जवळपास 4 लाख रुपयांची मदत देण्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता अधिकाऱ्यांचा मोठा ताफा या ठिकाणी दाखल झालेला आहे। MSCBचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। प्रत्येक बाबीची ते या ठिकाणी पडताळणी करत आहेत आणि चौकशी अंती कळेल की ही आग नेमकी कशामुळे लागलेली आहे। प्राथमिक अहवालाअंतर्गत या ठिकाणी एवढंच सांगण्यात आलेलं आहे की जे व्हेंटिलेटर होतं त्या व्हेंटिलेटरला आग लागल्यामुळे, ते व्हेंटिलेटर फुटल्यामुळे ही सगळी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण जर या ठिकाणी वर बघितलं तर वर या ठिकाणी जे आहे म्हणजे आग विझवण्यासाठी जे अग्निशमन यंत्र आहेत ती अत्याधुनिक यंत्रणा या ठिकाणी लावण्यात आलेली होती। मात्र ही यंत्रणा त्यावेळी आग लागल्यानंतर त्वरित कार्यान्वित झाली की नाही याचीसुद्धा चौकशी या ठिकाणी होणे गरजेचे आहे। आज दुपारी जवळपास 12:30 ते 1च्या दरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे सुद्धा या ठिकाणी या रुग्णालयाला भेट देणार आहेत। एकूणच अमरावतीकरांसाठी, पूर्ण जिल्ह्यासाठी ही एक धक्कादायक बातमी मानली जात आहे। या प्रकरणामध्ये नेमकं समोर काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन शार्दूल गोडेसह मी अवकाश बोरसे, लोकमत.com, अमरावती।